वर्धा पोलिसांची मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी। पुलगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने मिळवलं ज्वेलरी चोरीच्या प्रकरणात मोठं यश। नमस्कार, मी अंकिता आणि आपण पाहत आहात आपला वार्ता चॅनल तहलका वर्धा। आणि आता सविस्तर बातमी पुढे। काही महिन्यांपूर्वी पुलगाव येथे चामुंडा ज्वेलर्स सराफा दुकानात अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून सोन्या चांदीचे दागिने असा 19,76,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। दुकान मालकाच्या फिर्यादीवरून स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने कार्य करत झालेल्या ज्वेलरी दुकानातील चोरीच्या प्रकरणात नानावत गँगला अटक केली आहे। ही टोळी आंतरराज्य स्तरावर कार्यरत असून पुण्यातील महिला सराईत गुन्हेगारांचा समावेश यात आहे। या आरोपींकडून पोलिसांनी सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळवून तब्बल 29,41,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत विकी उर्फ यामी नंदू राठोड, वामन नंदू राठोड व काड्या उर्फ राहुल नंदू राठोड। हे तिघेही राहणार पुणे, तसेच आशा राजूभाई ठक्कर राहणार गुजरात आणि सोमपाल नारायण सिंग राहणार राजस्थान। ही नानावत गँग बनावट ग्राहक बनून ज्वेलरी दुकानात प्रवेश करत असे। तिथे दागिने पाहताना दुकानदाराचं लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने चोरून पसार होत असे। हीच पद्धत वापरून त्यांनी पुणे, यवतमाळ, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातही चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे। वर्धा पोलिसांच्या या जलद आणि नेमक्या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला आहे। गुन्ह्याची तपासणी पुलगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अतिशय कौशल्याने केली। पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। अशा इतर बातम्यांसाठी बघत रहा तहलका वर्धा। धन्यवाद।